आणि यानंतर घेऊयात महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। परदेश दौऱ्याचे जुने फोटो टाकून प्रशांत कोरटकरकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा। कोरटकर दुबई नाही तर भारतातच असण्याची शक्यता। नागपूरचे स्थानिक पोलीस मदत करत नसल्याची कोल्हापूर पोलिसांची खंत। प्रशांत कोरटकर 13 मार्चला चंद्रपुरातील सिद्धार्थ प्राइम हॉटेलमध्ये होता मुक्कामी। कोल्हापूर पोलीस पथकाने हॉटेलमध्ये जाऊन केला तपास। प्रशांत कोरटकरच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी। ब्युरो ऑफ इमिग्रेशन कडून कोरटकरने कुठलाही प्रवास केला याची देखील माहिती घेतली। प्रशांत कोरटकरच्या अडचणींमध्ये वाढ। पोलिसांनी कोरटकरचा पासपोर्ट जप्त करावा। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची मागणी। तर जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये कोरटकर विरोधात दिला अर्ज। प्रशांत कोरटकरला कुणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करतायत वकील असीम सरोदेंची प्रतिक्रिया। तर पोलीस खात्यातूनच त्याला मदत केली जात असल्याचाही केला आरोप। प्रशांत कोरटकरला पळायला पोलिसांनीच मदत केली असेल विजय वडेट्टीवारांचा आरोप। तर कोरटकर नागपूरचा असून सत्तेच्या जवळ आहे त्यामुळे नागपूर पोलीस घाबरले असतील वडेट्टीवारांची टीका। प्रशांत कोरटकर भाजपच्या एखाद्या ऑफिसातही सापडेल सांगता येत नाही संजय राऊतांचा टोला। तर हायकोर्टाने जामीन नाकारला तेव्हा तो नागपुरातच होता राऊतांचा दावा। फडणवीसांचं सरकार मनोरुग्णांचं सरकार संजय राऊतांचा हल्लाबोल। तर गृह खात्याच्या परवानगीशिवाय कोरटकरचं पलायन शक्यच नाही सरकारला उपचारांची गरज आहे राऊतांचं वक्तव्य। महाराजांचा अपमान करणारा विकृत माणूस देशातून पळून जातो कारण फडणवीसांनी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पुरस्कार द्यायचं ठरवलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांची टीका। तर कोरटकरला पळून जाण्यास पोलीस मदत करत असल्याचाही केला आरोप। कोरटकर नावाचा जिवंत औरंगजेब दुबईला पळून गेला असेल तर महायुती सरकार झोपा काढतंय का सचिन खरात यांचा संतप्त सवाल। तर त्याला तात्काळ अटक करा खरात यांची मागणी। नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवल्याचा मिटकरींचा आरोप। तर कोरटकर जर दुबईला पळून गेला असेल तर नागपूर पोलिसांचं अपयश आहे मिटकरींची टीका। प्रशांत कोरटकर सरकारचा सोयरा आहे त्यामुळे तो सापडणार नाही जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। तर कोरटकर न सापडणं म्हणजे पोलिसांचं अपयश नसून ते फडणवीस घडवून आणत आहेत जरांगेंचा आरोप। नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी जखमी इरफान अन्सारी याचा मृत्यू। नागपूरच्या मेयो रुग्णालयामध्ये अन्सारींवर सुरू होते उपचार। नागपूरमधील घटनेचा पोलीस आयुक्त एसपी आणि अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा। आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे याची फडणवीसांनी पोलिसांकडून घेतली माहिती। नागपुरात दंगल घडवणारे सरकारचेच लोक आहेत संजय राऊतांचा आरोप। तर मनोहर जोशी नारायण राणे ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात दंगली घडल्या नाहीत राऊतांचं वक्तव्य। नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या मोर्चाला परवानगीच का दिली काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरेंचा सवाल। तर धार्मिक श्रद्धेला धक्का लागण्याचा प्रयत्न पोलिसांकडून हाणून पाडावा कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे ठाकरेंचं वक्तव्य। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 14 जणांना अटक। आतापर्यंत 105 जण आहेत अटकेत। औरंगजेबाची कबर काढण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी दाखल केली मुंबई हायकोर्टामध्ये याचिका। औरंगजेब कबर वादाप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांमध्ये आणखी 2 गुन्हे दाखल। शहर पोलिसांच्या सायबर क्राईम पोलिसांकडून गुन्ह्यांची नोंद। तर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल। अजित पवार आणि जयंत पाटील यांची पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये भेट। जयंत पाटलांच्या नाराजीच्या चर्चा असताना दोन्ही नेते एकत्र आल्याची चर्चा। शरद पवार पोहोचण्याआधीच दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। जयंत पाटील आणि अजित पवार भेटीवर खासदार संजय राऊतांची नाराजी। संस्थांच्या बैठकांच्या नावे यांचं बरं चाललंय राऊतांचा टोला। कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार आणि जयंत पाटील हे भेटले असतील। मित्रपक्ष म्हणून भाजप दादांवर अविश्वास दाखवत नाहीये त्यांना दादांचा स्वभाव माहिती आहे। सूरज चव्हाणांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। तर राऊत नेहमी मात्र मित्रपक्षांवर अविश्वास दाखवतात चव्हाणांचा टोला। मनसेच्या पाडव्या मेळाव्याचा मार्ग मोकळा। गुढीपाडवा मेळाव्याच्या परवानगीला मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाची मान्यता। तर दादरच्या शिवाजी पार्कमध्ये
30 मार्चला होणार मेळावा. राष्ट्रवादी काँग्रेस साजरा करणार महाराष्ट्र महोत्सव. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ. कोकाटेंसह 25 माजी संचालकांना जिल्हा बँकेची नोटीस. तर बँकेच्या कर्जवाटपामध्ये 182 कोटींच्या अनियमिततेप्रकरणी नोटीस बजावल्याची माहिती. मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर आणखी एकाला अटक. शिंदेच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार यांना अटक. खंडणी प्रकरणामध्ये अनिल सुभेदार यांचाही सहभाग असल्याचा आरोप. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मागितलेल्या खंडणी प्रकरणामध्ये संबंधित महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. स्थानिक गुन्हे शाखेनं 1 कोटीची खंडणी स्वीकारताना केली होती अटक. तर पुढील सुनावणी होणार 24 मार्चला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेंना जीवे मारण्याची धमकी धमकावणारे संभाजी बेडेंचे धारकरी असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप. तर 1 मार्चला लवांडेंच्या घरावर 300 जणांचा जमाव गेलेला सुळेंची माहिती. सतीश भोसलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. अमानुष मारहाण प्रकरणी चकलकंबा पोलिसांनी घेतलाय भोसलेला ताब्यात. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी 2 एप्रिलला हायकोर्टामध्ये सुनावणी होणार. मात्र पुढच्या 2 आठवड्यांमध्ये तातडीनं सुनावणीसाठी विनंती करणार. वकील निलेश ओझा यांची एबीपी माझाला माहिती. तर दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर केलेत गंभीर आरोप. या संदर्भात याचिकाही केली आहे दाखल. म्हाडाने गोरेगावातील नव्यानं बांधलेल्या वसाहतींची 35 लाखांची मुंबई महापालिकेची पाण्याची बिलं थकवली. म्हाडाकडून 20 लाखांच्या जवळपास इमारतींची वीज बिलं देखील थकीत आहेत. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये 70% सीबीएसई तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार. भाषेसह इतिहास भूगोलाचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळच ठरवणार. मुंबई महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम जोरात. स्वच्छ आणि सुंदर शहरासह मुंबई निरोगी राहावी या हेतूनं महापालिकेचं पाऊल. राज्यात 1,500 डॉक्टरांची भरती. एप्रिलपासून प्रक्रिया होणार सुरू. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. सरकारच्या आश्वासनानंतर बँक कर्मचाऱ्यांचा संप लांबणीवर. 5 दिवसांचा आठवडा आणि सुरुवातीच्या सर्व श्रेणींमध्ये पुरेशी भरती यांसह इतर मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर संप पुढे ढकलल्याची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.